लहान मुलांच्या निरोगी आणि सक्षम भविष्यासाठी पोषण हा सर्वात भक्कम पाया आहे. याची जाणीव करून देणारा उपक्रम सध्या कोपरगावात राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या 8व्या पोषण पंधरवाड्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथील गांधीनगर परिसरातील मारुती मंदिर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना ICDS जिल्हा अहिल्यानगर नागरी पश्चिम यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोपरगाव शहरातील 35 अंगणवाडी प्रकल्पांच्या माध्यमातून दिनांक 9 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत हा पंधरवाडा साजरा केला जात असून बालकांचे पोषण, आरोग्य आणि बौद्धिक विकास यावर विशेष भर देण्यात येत आहे. जीवनाच्या पहिल्या 6 वर्षात मेंदूचा सर्वाधिक विकास होतो. या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाअंतर्गत आई व बालकाचे पोषण विकासासाठी आवश्यक उत्तेजन, खेळावर आधारित पूर्व प्राथमिक शिक्षण, मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालकांची भूमिका तसेच सक्षम अंगणवाडी आणि समुदायाचा सक्रिय सहभाग या महत्त्वाच्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेविका तसेच महिला व बालविकास सभापती सौ सविताताई मंजुळ यांच्या हस्ते हा शुभारंभ पार पडला. यावेळी प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत, आहार तज्ज्ञ डॉक्टर वर्षाताई झवर, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, सुपरवायझर वीणा कांबळे, स्मिता वागचौरे, कैलास मंजूळ, नंदू तांबट तसेच अंगणवाडी सेविका व स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोषण पंधरवाड्याच्या निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेमुळे पालकांचे पोषणाविषयी जागृती वाढणार असून बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केले. तसेच अंगणवाडी सेविकांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध. येत्या 3 महिन्यात अंगणवाड्यांसाठी स्वच्छतागृह, वीज व पाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविकांनी तयार केलेले पोषण आहार नमुने, आकर्षक रांगोळी, माहितीपूर्ण पोस्टर्स आणि देखाव्यांनी पाहणी करून त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वीणा कांबळे यांनी मांडले. या उपक्रमामुळे समाजात पोषणाविषयी सकारात्मक संदेश पोहोचत असून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित होत आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. गरज आहे, पण एक दिवस भाषण करून ते चालणार नाही, तर प्रत्येकाने ते अंमलात आणलं पाहिजे. का स्क्रीन टाइम आज आपणच स्वतः इतके वेळ मोबाईलवर असतो, तर आपलं लाईफस्टाईल जर बघितली तर ते आपल्या सगळ्या सिरियलवर डिपेंड आहे. ही सिरियल चालू झाल्यावर जेवण करायचं, ती संपल्यावर जेवायचं, आणि ते जेवत असताना घास चावतो नाही चावतो ते चालू आहे. आणि तीच सवय आपल्या पुढच्या पिढीला पण चालली आहे. हे काही मॅडमनी सांगितलं नाही, माझ्या घरात तेच चालतं बऱ्याचदा. म्हणून मी म्हणतो का हे प्रत्येकाने अंमलात आणलं पाहिजे. कारण आज जर आपण बघितलं तर हे बरेचसे आजार हे फक्त अवेळी जेवण, चुकीचं खाद्य, म्हणजे चहा प्यायचा, चहावर ताक प्यायचं, त्याच्यानंतर आता ती नवीन स्टाईल चालू झाली का उन्हाळा असो हिवाळा असो रात्री रोज आईस्क्रीम खायचं, याच्यामुळे बरेचसे आजार चालू झालेले आहे. आणि म्हणून जो शासनाने जो हा चांगला एक उपक्रम चालू केला आहे, तर आपल्या माध्यमातून ते जास्तीत जास्त घरांपर्यंत, त्या मालका आणि बालकांपर्यंत तो गेला पाहिजे, का जेणेकरून त्याचं त्यांनी अनुकरण केलं पाहिजे. कारण आजकाल प्रत्येकाला फास्ट फूड आणि जास्तीत जास्त मोबाईल, टीव्ही याची आपल्याला सवय लागलेली आहे. तर ती आता ती मोडण्याकरता जे आता त्यांनी तर सांगितलंच मॅडमनी, पण आपली पण ती जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती जबाबदारी घेऊन ते पूर्ण केली पाहिजे. आतापर्यंत जे जे काम आपल्याला अंगणवाडी सेविकांमार्फत दिलं मॅडम, त्यांनी ते एकदम 100% केलेलं आहे. मग ते पोषण आहारचं असो किंवा लाडकी बहीण असो, कोणतंही काम आलं आणि सगळ्यात जास्त वर्कलोड त्यांच्यावर, पण त्या कधी कोणत्याही गोष्टीची कंप्लेंट न करता, तेच ना, मग कोणत्याही गोष्टीची कंप्लेंट नाही, म्हणजे त्यांच्या खूप अडचणी, त्यांच्या अंगणवाड्यांना लाईट नाही, पाणी नाही, वॉशरूम नाही. तर आताच उपनगराध्यक्ष कैलास भाऊंनी आम्ही आता 4-5 दिवसापासून त्याच्यावर बसतो आहोत. तुमच्या पण अडचणी आम्ही मागून घेतल्या आहे. तर ह्या ज्या 35 अंगणवाड्या आहे यांच्या अडचणी प्रायोरिटीने आम्ही सोडवणार आहे. पिण्याची पाणी आहे, आता वॉशरूमची अडचण सोडवतोय, जिथं जागा नाही त्या बघतोय, लाईटची जी सोय आहे ते आता सोलरवर जायचं का काय तो प्रश्न मिटवतोय. जाधव सरांकडे पण आम्ही एक निरोप दिला होता आपल्याला, प्रत्येकाने आपल्या अडचणी लिहून दिल्या पाहिजे. पण आमच्या माहितीप्रमाणे काहीतरी 10 का 15च अडचणी आल्या. तर आम्हाला वाटतं का बाकीच्यांकडे सगळीकडे सुजलाम सुफलाम आहे, पण तसं नाही हे आम्हाला माहिती आहे. परंतु आपण आपल्या अडचणी द्याव्या आणि प्रायोरिटीने ते आम्ही नगरपालिकेमार्फत सोडवणार आहोत.
तर त्या सगळ्यांनी आपण त्या अडचणीत द्याव्या आणि आता जे शासनाने जो प्रकल्प केला आणि त्याकरता राऊत साहेब असेल, आदरणीय व्यासपीठ असेल आणि सगळ्यांनी जे सहकार्य केलं आणि जे एफर्ट्स घेतले त्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने सक्सेस झाला आणि आपणही आपल्या माध्यमातून शेवटच्या तळागाळापर्यंत हा विषय पूर्णत्वास न्याल अशी आम्हाला आशा आहे. आणि मॅडम आपल्यालाही आम्ही नगरपालिकेच्या वतीने ग्वाही देतो का याकरिता काय काय जी मदत लागेल तर ती 100% आमच्याकडून होईल असे मी आपल्याला आश्वासित करतो. ज्या घरातली स्त्री स्वयंपाक घरात असेल, मी माझ्या प्रभागातला एक अनुभव सांगतो तुम्हाला. निवडणुकीच्या काळात मी 2-3 वेळेस गेलो होतो. एक कुटुंब आहे आमच्या प्रभागात, 3 भाऊ आहे. तिघा भाऊ गवंडी काम करतात. दोघांच्या बायका शिकलेल्या नाही. एकाची मिसेस शिकलेली MA BEd आहे, इंग्लिशची टीचर आहे. त्यांच्या घरात मी 6 वाजता प्रचाराच्या निमित्त गेलो ते 6 ते 9 मोबाईल बंद, टीव्ही बंद. म्हणजे घरातली एक स्त्री जर शिकलेली असेल तर काय होऊ शकतो. मी चकित होतो. त्यांची सासूबाई सुद्धा टीव्ही पाहत नाही. मी म्हटलं का हो अक्का, म्हटलं अक्का म्हणे जशी माया आली म्हणे तिथे आमच्या घरात शिस्त मुलांना 6 ते 9 3 तास ते मुलं अभ्यासच करतात. तुम्ही म्हणताना आपण स्क्रीन घरातल्या स्त्रीनी जर ठरवलं तर काय होऊ शकतं. अशिक्षित कुटुंबात सुद्धा एक स्त्री शिकलेली असेल 6 ते 9 मोबाईलला अजिबात हात नाही. त्यांनी त्या मायाताईंनी सांगितलं 9 नंतर 1 तास मोबाईल त्यांच्या ताब्यात देते. स्क्रीन पासून पूर्णपणे दूर. घरातला अभ्यास आणि घरातल्याच वस्तू. संस्कृती हीच खाद्य संस्कृती आपली. ते सकस आहार मिळतो. तुम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका खूप चांगलं काम कोपरगाव शहरात करता. वर्षाताईंनी सांगितलं आणि आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं तुमच्या ज्या ज्या अडचणी. आता सतरावहिनी कायलाच म्हणून सांगितलं. आमच्या सतरावहिनी आमच्या कुटुंबातले सदस्य म्हणजे आजच्या नाही, माझ्या बहिणीच्या मैत्रिणी. माझी बहीण पण अंगणवाडी सेविकाची. त्यांना माहिती त्या शाळेच्या जागेसाठी कायलाच भाऊ म्हटले इथं जागा उपलब्ध करून देऊ. वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू. निश्चित तुम्हाला फॅनची व्यवस्था करू. आम्ही आमच्या भागात प्रभाग 9 मध्ये आणि 8 नंबर मध्ये जागा आहे. अध्यक्षांना बी सांगितलेलं आहे. तिथं फक्त वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे सुभाषनगर भागात. तिथं सुद्धा आम्ही तुम्हाला FRP वॉशरूम अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. एवढ्या म्हणजे तुम्ही जेव्हा जून महिन्यानंतर अंगणवाडी चालू होतील, जून आता त्यांना सुट्टी लागेल. तुम्हाला सुट्टी लागेल. आता मला वाटतं सुट्टी नसतीच अंगणवाडी सेविकांना. सुट्टी नाहीची मला माहिती. त्यांना सुट्टी नसतीच. त्यांचं काम चालू राहतं. कारण माझ्या बहिणीवर मला कल्पना आहे. विवेक भैया कोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्या सर्व अडचणी मी शब्द देतो येत्या 3 महिन्यात सोडवण्याचा आम्ही निश्चित प्रायोरिटीने प्रयत्न करू. आणि आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये पोषण पंधरवाड्याचा कार्यक्रम साजरा झाला. राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशभरात पोषण पंधरवाडा साजरा होत आहे. तर या वर्षीच्या पोषण पंधरवाड्याची थीम 6 वर्षापर्यंत जास्तीत जास्त मेंदूचा विकास ही आहे. तर या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की आपली जी मुलं आहेत 6 वर्षापर्यंतची त्यांचा मेंदूचा विकास होण्यासाठी आपण सगळेजण सहभागी होऊ. त्याच्यासोबतच या पोषण अभियानातली एक पोषण पंधरवाड्यातली एक दुसरी महत्त्वाची थीम आहे स्क्रीन टाइम कमी करणे आणि लोकसहभाग वाढवणे. तर याच्याबाबत सगळ्यांनी प्रयत्न करू याबाबत मी सगळ्यांना आवाहन करतो. अहिल्यानगर अंतर्गत कोपरगाव बीड अंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण पंधरवडा संपूर्ण भारतभर जो साजरा होतो तो कोपरगावात झाला. या प्रसंगी मी डॉक्टर वर्षा जव्हर आहार व निसर्गोपचार तज्ञ त्यांनी अतिशय वेळोवेळी फॉलोअप घेऊन मला इथं पाचारण केलं त्याबद्दल प्रथमतः त्यांचं आभार व्यक्त करते. आणि सुंदर अशा व्हरायटी डेकोरेटिव्ह ह्याच्यातून त्यांनी इथं वेगवेगळ्या विशेषही आरोग्याच्या हिशोबाने जेणेकरून कुपोषण होणार नाही अशा सुशोभित करून इथं सर्वांच्या समोर सादर केल्या. आणि मुख्यतः मुलांना स्क्रीन पासून दूर कसं ठेवायचं आणि आपलं आरोग्य हे स्क्रीनमुळं कसं खराब होत आहे, मुलांच्या मेंदूचा विकास कसा घटत आहे. तर संपूर्ण 1 ते 6 वयोगटामध्ये 85% मेंदूचा विकास होत असतो आणि तो मुलांचा घटवायचा नसेल तर निश्चित आपण मोबाईल पासून मुलांना दूर ठेवा. जेणेकरून स्वतःही दूर ठेवा. आणि जी स्त्री कुटुंबामध्ये स्वतःच्या स्वयंपाकघरात जास्तीत जास्त वेळ देते तिला हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देण्याची गरज भासत नाही. पुनश्च एकदा सर्व अंगणवाडी मदतनीस आणि त्याबरोबर सेविका त्यांचे CDPO साहेब, राऊत साहेब, नगराध्यक्ष परागजी संधान साहेब, कोपरगाव बीडच्या मुख्य कांबळेताई
आणि उपस्थित सर्व महिला भगिनींचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करते आणि पुनश्च एकदा त्यांनी अतिशय सुंदर आरोग्यदायी जो मटका, वेगवेगळ्या ज्या डिशेस आणि आपल्या रांगोळीच्या माध्यमातून, भाजीच्या माध्यमातून, कडधान्याच्या माध्यमातून जो समाजाला संदेश दिला तो निश्चितच अतिशय महत्त्वपूर्ण आहे, उपयुक्त आहे। एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी पश्चिम कोपरगाव येथील 35 अंगणवाड्या आहेत। कोपरगाव मधील 35 अंगणवाड्यांमधील जो आता आम्ही सप्ताह साजरा करतो, मुलांच्या मेंदूची वाढ कशामुळे होती आणि किती टक्के व्हायला पाहिजे याविषयी आम्ही हे पोषण माहाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर तो 9 ते 23 तारखेपर्यंत हा कार्यक्रमाचं आमचं नियोजन आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही महिनाभर पोषण माहाचा हा कार्यक्रम करतो। त्यामध्ये पण मुलांच्या वाढीचा, मुलांच्या अन्न घटकाचा व कशा पद्धतीने वापर करावा याबद्दल आम्ही सांगत असतो। आणि ज्या अंगणवाडी मध्ये आता आम्ही कार्यक्रम ठेवल्या गांधीनगर मध्ये, तिथे नगराध्यक्ष आले होते। नगराध्यक्षांच्या समोर आमच्या अंगणवाडीतील जे काही समस्या होत्या त्या मांडल्या। त्यांनी आम्हाला सर्व काही देऊ केलेले आहे। 2 महिन्यात आमच्या अंगणवाड्यात सुधारणा होतील असं आश्वासन दिलं। याबद्दल मी आभारी आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। सर्व मान्यवरांचे मी आभार मानते। सर्वांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलंय, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करते, आभार मानते। 18 अहिल्यानगर नागरी पश्चिम या प्रकल्पातर्फे जो पोषण पंधरवाडा 8वा पोषण पंधरवाडा साजरा करण्यात आला, त्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व नगराध्यक्ष तसेच आहार तज्ञ झवर मॅडम, तसेच उपस्थित CDPO सर आणि उपस्थित सुपरवायझर कांबळे मॅडम, उपस्थित सेविका, लाभार्थी यांचे सर्वांचे आभार। एकदम व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम पार पडलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार। नमस्कार, मी श्रावणी राहुल भागवत। मी जेव्हा लहान होते तेव्हा मी सकाळी त्यांच्या मी अंगणवाडीमध्ये शिकले होते। ते खूपच भारी शिकवायच्या आणि आजकालची पोरं जायचं नाही म्हणून रडतात आणि मी लहान होते तेव्हा जायचं म्हणून रडायचे। ते खूप छान शिकवायच्या, खूप मज्जा पण यायची। तेव्हा आम्ही रडलो की ते खूप आम्हाला छान सांगायचं आणि त्यांची खूप लाडकी पण स्टुडंट होती मी। ती खूप जीव लावायची आम्हाला आणि आम्ही रडायला लागलो की त्यामुळे शांत पण करायच्या आणि मी जेव्हा घरी असते तेव्हा मला ते स्वतःहून बोलून घ्यायच्या।